ते लढतात न्यायासाठी, ते लढतात हक्कासाठी, ते लढतात आपल्या भविष्यासाठी। संघर्ष तर आमच्या रक्तातच आहे। हा गरजवंत मराठ्यांचा लढा असून जिंकल्याशिवाय माघार नाही। अशा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे सहर्ष स्वागत। मराठ्यांचा लढा लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतानिमित्त शांतता रॅली बुधवारी दिनांक 7 ऑगस्ट 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक सोलापूर येथे। आयोजक मराठा क्रांती मोर्चा, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती, सोलापूर। जिल्हा नियोजन भवन येथे शनिवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी आपल्या पहिल्याच डीपीसी बैठकीमध्ये आक्रमक होते। रामवाडी यूपीसी सेंटरमधील समस्या पालकमंत्री यांच्याकडे मांडल्या होत्या। यामध्ये रामवाडी येथील महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रात सायंकाळच्या वेळेस येथील आरोग्य केंद्रात वेळेवर डॉक्टर उपलब्ध नसल्यास GNM, ANM कर्मचारी हे गर्भवती मातेची प्रसूती करत, तज्ञ डॉक्टर नसल्यामुळे मातेच्या जीवाशी खेळल्याचा प्रकार होत असल्याची बाबा पालकमंत्र्यांना आणि पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांना निदर्शनास आणून दिली। तसेच यूपीसी सेंटरमध्ये CCTV बंद आहेत, ऑपरेशन थिएटर आहे पण तेथे ऑपरेशन न करता रुग्णांना शासकीय रुग्णालयात पाठवता येण्यास अशा गंभीर समस्याविषयी आक्रमक होत किसन जाधव यांनी या बैठकीत समस्या मांडल्या। यावेळेस पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी किसन जाधव यांची भूमिका ऐकून घेऊन या संदर्भात पालिका आयुक्तांनी तत्काळ रामवाडी यूपीसी सेंटरला समस्या दूर करण्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी दिल्या होत्या। त्यावर मंगळवारी सायंकाळी सोमवारी सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी रामवाडी यूपीसी सेंटरला भेट दिली। गरीब रुग्णांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची हेळसांड खपवून घेतली जाणार नाही। आरोग्याच्या योजना अंतर्गत असणाऱ्या सर्व प्रकारच्या सुविधांचा लाभ गोरगरीब कुटुंबातील रुग्णांना प्राधान्याने द्यावेत अशा सूचना आरोग्य अधिकाऱ्यांनी येथील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना दिल्या। यावेळी डॉक्टर राखी माने यांनी किसन जाधव आरोग्य केंद्राविषयीच्या सर्वसामान्य समस्या ऐकून घेऊन तात्काळ या ठिकाणी सायंकाळच्या वेळेस डॉक्टर उपलब्ध करू, सर्व सोयी सुविधांयुक्त हे आरोग्य केंद्र यापुढील काळात राहणार आणि नागरिकांना सर्व आरोग्यांच्या सुविधा मिळतील अशी ग्वाही त्यांनी जाधव यांना दिली। यावेळी किसन जाधव म्हणाले की या भागांमध्ये कष्टकरी श्रमिक कामगारांची लोकवस्ती आहे। गोरगरीब रुग्णांना उपचार घेण्यासाठी आर्थिक अडचणीमुळे मोठे हॉस्पिटलचे दर परवडणार नाहीत। ही बाब लक्षात घेऊन आरोग्यांच्या सर्व योजना अंतर्गत असणाऱ्या सर्व प्रकारच्या सुविधांचा लाभ गरजू रुग्णांना रामवाडी यूपीसी सेंटरच्या माध्यमातून मिळावा ही आमची प्रामाणिकपणे मत आहे। परंतु येथील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार होत आहे, हे त्वरित थांबवा। नागरिकांना सुविधा द्या, नागरिकांच्या जीवाशी खेळू नका अशा सूचना देखील किसन जाधव यांनी आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांच्याकडे केल्या। दरम्यान सोमवारी सायंकाळी पालिका आयुक्त शीतल तेली उगले, किसन जाधव आणि मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांच्या बैठकी पालिकेत पार पडली। यावेळेस पालिका आयुक्त आणि आरोग्य अधिकारी यांनी रामवाडी यूपीसी सेंटरमधील आरोग्य संदर्भाच्या समस्याविषयी माहिती घेतली। त्यावर पालिका आयुक्तांनी आरोग्य अधिकाऱ्यांची तात्काळ या आरोग्य केंद्राच्या समस्या सोडवण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या। या पार्श्वभूमीनंतर मंगळवारी सकाळी डॉक्टर राखी माने यांनी रामवाडी यूपीसी सेंटरला भेट दिली। या भेटीदरम्यान डॉक्टर अनिल पवार, डॉक्टर शिल्पा शेट्टी, सत्यभागा गायकवाड, सोनाली कारंडे, रेबिका कार्यकारी, विजयलक्ष्मी जमादार, यास्मिन पठाण, रेखा गायकवाड, पूनम जाधव, वनमाला शिंदे, विजय कांबळे, पूजा राठोड, स्वप्नाली मोरे, स्वाती कोळी, ललिता पावरा, रीना गायकवाड, तनुजा गायकवाड यांच्यासह रामवाडी यूपीसी सेंटर मधील कर्मचारी आदींची उपस्थिती होती। आरोग्य विभाग आपण इथल्या आपल्या भागातील जे गोरगरीब लोक आहेत, माझ्यासारखे सदन परिवारातील लोक इथे उपचार घेण्यासाठी येत नाहीत, हा पहिला भाग झाला। दुसरा विषय असा आहे की माझ्या भागातील जे मोलमजुरी करणारे जे कामगार वर्ग आहेत किंवा जे रोजी रोटीचा हातावरचं पोट आहे ते वर्ग सगळे इथं उपचारासाठी येतात। मला मत आहे आपल्याला इव्हिनिंगच्या वेळी त्या मातेचं जर काहीतरी दुर्दैवी घटना घडलं किंवा काहीतरी मेडिकल इश्यू क्रिएट झाले ते
तितके प्रशिक्षक असतात का तुमच्यासारखं, तुमचं ज्या पद्धतीने क्वालिफिकेशन झालंय किंवा तुमचा जो अभ्यास त्या गायनाकोलॉजिस्ट विषयामध्ये आहे, त्या पद्धतीचं ते ANM तेवढं तुमच्या इतकं पारंगत नसणार ना ते. तुम्ही उपस्थित राहणं अपेक्षा आहे. मला काही तुमच्याबद्दल व्यक्तिगत दोष नाही किंवा व्यक्तिगत आक्षेप नाही आहे. मी माझ्या भागातील माता वगैरे सुविधा व्हावं ही माझी भूमिका आहे. आपण राहावं पण दुसरे मेडिकल ऑफिसर राहावं. एक वाजेपर्यंत एक समजी घरी जायचं. घरी गेल्यानंतर काय असेल तर कॉम्प्लिकेटेड असेल तर ठीक आहे ना. तुम्हाला मी सकाळी सांगते ना, सकाळी तुम्ही जाऊन येऊन करू शकतात ना इथे. संध्याकाळी काय सिस्टर एकटे असतात पेशंट लेबर मध्ये आल्या दोन स्टाफ असतो आम्ही. एक मिनिट ऐकून घ्या. एवढं बोलून चालत नाही, शासकीय नोकरी नाही. एवढं बोलून चालत नाही. आज आमची 26 वर्ष झाली सर्व्हिसमध्ये. ठीक आहे, पेशंट आले सांगणार नाही सिस्टर, सांगितलं सांगणार नाही. ठीक आहे, पण लगेच डिलिव्हरी घ्या म्हणून सांगणार नाहीत ना तुम्हाला. पेशंट आलेले डिलिव्हरी खूप कमी होतात. त्यानंतर मग तुम्ही या ना, ट्राय करू. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटला तर नंतर येऊन सांगा, मॅडम मला असा त्रास होतो, मी नाही अटेंड करतो. तुम्ही ट्राय ना, सुरुवातीलाच निगेटिव्हिटी दाखवू नका तुम्ही. ठीक आहे मॅडम, मी येईल पाहिजे. मॅडम पेशंट असा शब्द बोला की ठीक आहे मॅडम मी येईल आणि पाहिजे. जर तुम्हाला एक मिनिट, जर तुम्हाला खूप एक्झर्शन होत असेल तर मी आणखी गायनेकोलॉजिस्ट विषय समजा. Like, subscribe, click on the bell.